हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। 6 दिवसांनी नागपुरातल्या हिंसाचारग्रस्त भागातली संचारबंदी पूर्णपणे उठवली। दुकानं सुरू झाल्यानं नागपूरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास। तणाव निवळल्यानं नागपूरकर पूर्वपदावर। संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल पाहणीसाठी रस्त्यावर। हिंसाचारग्रस्त भागात रूट मार्च, तर पुढील काळात सोशल मीडियावरही राहणार करडी नजर। अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या मनसेनं महापालिका निवडणुकांसाठी शिलेदार निवडले। संदीप देशपांडे मुंबई अध्यक्ष, तर अमित ठाकरेंकडे गट अध्यक्षपदासह सर्व शाखांची जबाबदारी। एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात? विधानसभेत सगळे खोक्या भाई। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राज ठाकरेंचा टोला, तर अस्तित्व जाणवून देण्याची अशी विधानं करावी लागतात, आशिष शेलारांचा टोला। नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। खदगावकरांमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल, चिखलीकरांचा दावा। माझंही पुनर्वसन करा, लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंचा भाजपा आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात आवाहन। भाजपचे 125च्या वर आमदार, मात्र राष्ट्रवादीचे किती? छगन भुजबळांचा सवाल। तर आपल्याला कुठून कुठे जायचं आहे याचा विचार करावा लागेल, भुजबळांचा पक्षाला सल्ला। नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी कायदा करून प्राधिकरण स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये माहिती। पाणी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करणार। नाशिकमधील मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात मंत्री गिरीश महाजनांची पळापळ। माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री वाट पाहत असल्याचं कळतात आयुक्त आणि मंत्री महाजनांची फडणवीसांच्या दिशेनं धावाधाव। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर। न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे निर्देश। न्यायमूर्ती वर्मांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा संसदेनं कारवाई करावी, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचं मत। जळालेल्या नोटांचे व्हिडिओ वेबसाईटवर टाकल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचंही केलं अभिनंदन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।